साताऱ्याच्या पूनम पाटील हिनं एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली येण्याचा पराक्रम केलाय। पूनमच्या या यशानंतर तिच्या साताऱ्यातल्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पोलीस उपअधीक्षक असलेल्या पूनमच्या वडिलांना आपल्या लेकीच्या या यशाचा सार्थ अभिमान आहे। पूनमनं मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यानं यश मिळाल्याचं मत संभाजी पाटील यांनी व्यक्त केलंय। पूनमशी खास बातचीत केली माझे सहकारी अरुण मेहत्रे यांनी। एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवणारी सातारची कन्या पूनम आपल्यासोबत आहे। पूनम, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन। गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना कदाचित मिळालेलं हे यश असेल। केव्हा ठरवलं होतं की आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जायचं? आधी तसं ठरवलेलंच होतं की स्पर्धा परीक्षांमध्येच करिअर बनवायचं, पण ग्रॅज्युएशन नंतर मग कॅम्पस प्लेसमेंट झाली, मग जॉब केलं 2 वर्ष आणि ते करत असतानाच प्रिपरेशन चालू होतं। हे तिसरा अटेम्प्ट होता माझा। मागच्या वर्षी क्लास 2 साठी सिलेक्शन झालं होतं, पण जी ड्रीम पोस्ट हवी होती त्याच्यासाठी 1 वर्ष अजून कष्ट करावं लागलं आणि आता ह्या तिसऱ्या प्रयत्नानंतर फायनली मला माझी ड्रीम पोस्ट DYSP मिळालेली आहे। तू कुठल्या गोष्टी प्रामुख्याने केल्यास की ज्यामुळे या यशापर्यंत तू पोहोचू शकतेस? जसं मी सांगितलं, मी जॉब करत अभ्यास करत होते, तर वेळ खूप कमी मिळायचा। तर एकच ठरवलं होतं की मी माझ्या अभ्यासाचे तास कोणाच्या अभ्यासाच्या तासासोबत कंपेअर नाही करणार। मी माझे मार्क्स कंपेअर करेन, पण मी अभ्यासाचे तास कंपेअर नाही करणार, कारण मला 4च तास मिळतात किंवा 5च तास मिळतात। लोक 10 तास अभ्यास करतात, तर मग बुक्स पण कमीच वापरायचे, तेवढेच जास्ती त्याच्यावरती जास्ती थोडं वर्क करायचं असं ठरवलं होतं। आणि मग तेवढंच की युजली लोक करतात तसं नाही करायचं की 4 महिने अभ्यास केला मग ब्रेक पाडलं। 4च तास अभ्यास पण थ्रू आउट द इयर करायचं आहे आणि तेच कंटिन्यू केलं 3 वर्ष। काय आव्हानं पुढची तुला वाटतात आणि त्या आव्हानांवरती मात कशा पद्धतीने तू करणार आहेस? मुलींना शिकवलं जात नाही, पण काही पालक आहेत जे मुलींना शिकवतात, पुढे पाठवतात, पण कुठेतरी जे इन्सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण मुलीला बाहेर नको पाठवायला का, तर त्या गोष्टीवरती काम करायचं आणि ती गोष्ट बदलायला हवी असं मला वाटतं। धन्यवाद पूनम G24 तासशी बोलल्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुझं G24 तास तर्फे मनपूर्वक अभिनंदन। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। G24 तास रहा एक पाऊल पुढे।